हॅलो, कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी ना आम्हाला परड्या भरायच्या होत्या. तर सकाळी इकडे लवकर उठून ना रव्याचं पुरण वगैरे शिजवून ठेवलं आणि ना चिनूचं सारखं मध्ये मध्ये चालू होतं. मग तो उठल्यावर ना त्याचं आंघोळ जेवण वगैरे सर्व आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागलो. आणि ह्याला तर काही खाली राहायचंच नव्हतं आणि तिकडे गेल्यापासून ना सारखं मम्मी पप्पा एवढंच चालू होतं, बाकी कोणाकडेच जायचं नव्हतं त्याला. मग नंतर ना इकडे आम्ही दोघांनी मिळून ना सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मग परड्या वगैरे भरून घ्यायला बाहेरचे बायका वगैरे आल्यानंतर ना परड्या वगैरे भरलो आणि मग सगळं झाल्यावर सगळ्यांचं पाया वगैरे पडून आशीर्वाद घेतला. आणि मग नंतर दुपारी जेवण वगैरे सर्व झाल्यावर असंच बसलो होतो आणि मग या दोन लेकरांचं ना खूप मस्ती चालू होतं आणि चिन्नूचं तर जास्तच दादागिरी चाललं होतं, त्याच्या दादावर त्यालाच रडवत होता. नंतर मग त्यांचं मस्ती बघत बघत थोडा वेळ टाईमपास केला आणि ना एवढं सर्व करून थोडंसं कंटाळा आलंच होतं. म्हणतं थोडंसं बाहेर फिरून येऊ, म्हणजे तेवढंच रिलॅक्स वाटेल म्हणून ना काहीतरी बहाणा शोधून यांच्यासोबत थोडंसं बाहेर गेले. आणि येताना चिन्नूचं औषध वगैरे आणायचं होतं ते घेतलं आणि घरी आल्यावर चिन्नूचं खाऊ वगैरे सर्व पॅक करून ठेवलं. आणि ट्रेनमध्ये ना चिन्नूचं खाऊ कसं मॅनेज केलं हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेनच, तर व्हिडिओ नक्की बघा. भेटूया परत.